फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले। जालन्याच्या भांबेरी गावात ते पोहोचलेले आहेत। अंतरवाली सराटीपासून 20 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। मात्र त्याआधीच भांबेरी गावात राज्य राखीव दलाचं पथक तिथं तैनात करण्यात आलेलं आहे। जरांगेंना मुंबईकडे जाण्यापासून रोखलं जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। जरांगेंचा ताफा पोलिसांकडून अडवला जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। भांबेरी गावातील आपण दृश्य पाहतोही। मात्र भांबेरी गावात सीआरपीएफचं एक पथक तिथं दाखल झालेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। त्यामुळे आता जरांगेंचा ताफा पोलिसांकडून अडवला जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। जरांगेंना मुंबईला जाण्यापासून रोखलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान भांबेरी गावातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकेंनी। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक झालेली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मराठा आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो की मोडीत काढण्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। आपण बघू शकतो दंगल नियंत्रण पोलीस दलाचं औरंगाबाद विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण बघू शकतो की त्या या ठिकाणी ते आलेले आहे आणि आपण बघू शकतो की संपूर्ण सीमावर्ती भाग जो आहे या ठिकाणी आता पोलिसांनी पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलेलं आहे। एकंदरीत मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने आता जालना आणि संभाजीनगरच्या सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लक्ष्मण सोळंके, साम टीव्ही न्यूज, जालना।